नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करिता पीक विमा अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि मित्रांनो, पीक विमा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 ही असणार आहे। तर मित्रांनो, CSC पोर्टलवरून पीक विमा अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, पीक विमा भरत असताना जे पण काही डॉक्युमेंट्स असणार आहे जसं की पीक पेरा प्रमाणपत्र किंवा मग भाडेपट्टा करार प्रमाणपत्र किंवा मग सामायिक क्षेत्रासाठी सहमतीपत्र, तर अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट्स असणार आहे तर ते डॉक्युमेंट्सची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर तिथून मित्रांनो तुम्ही ते डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला CSC पोर्टलवरती यायचं आहे। CSC पोर्टलला लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे मित्रांनो तुम्हाला इथे सर्च बार वरती क्लिक करायची आहे आणि येथे फसल बीमा म्हणून सर्च करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर या ऑप्शन वरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे मित्रांनो तुम्हाला CSC कनेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आहे। तर येथे बघू शकता मित्रांनो तुमच्या CSC ID ने येथे लॉग इन झालेले आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे 2024 खरीप आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना तर या योजनेला इथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर येथे सबमिट बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा हा फॉर्म येथे ओपन होणार आहे। तर हा फॉर्म मित्रांनो आता तुम्हाला भरायचा आहे। तर येथे स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट असणार आहे। त्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो येथे बँकेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ज्या बँकेमध्ये मित्रांनो अर्जदाराचं बँक अकाउंट आहे तर ते त्या बँकेचं नाव येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे जी बँक सिलेक्ट केलेली आहे तर त्या बँकेची ब्रांच येथे सिलेक्ट करायची आहे। ब्रांच सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला अकाउंट टाईपमध्ये सेव्हिंग येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराच्या बँकेचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। येथे अकाउंट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला येथे अकाउंट नंबर येथे कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने जर मागच्या वर्षी जर मित्रांनो पीक विमा अर्ज भरलेला असेल तर येथे आपोआप माहिती मित्रांनो येथे येणार आहे। आणि पीक विमा जर मित्रांनो पहिलेच वेळेस अर्जदार भरत असेल तर येथे तुम्हाला सर्व माहिती येथे टाकावं लागणार आहे। येथे सर्वात पहिले तर मित्रांनो नेम ॲज पर पासबुक म्हणजे पासबुकवरती अर्जदाराचं किंवा मग शेतकऱ्याचं जसं नाव आहे तर तसं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे नेम ॲज पर आधार कार्डवर जशा प्रकारे नाव असणार आहे तसं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। नाव टाकल्यानंतर मित्रांनो येथे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर येथे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायची। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बरोबरची टिक यायला पाहिजे। येथे जर मित्रांनो क्रॉस चिन्ह जर तुम्हाला येत असेल म्हणजे चुकीची खूण जर येत असेल तर तुम्ही एकतर मित्रांनो येथे नेम ॲज पर आधारमध्ये शेतकऱ्याचं नाव टाकताना येथे काहीतरी चूक केलेली असेल किंवा मग मित्रांनो वेबसाईटचा काही प्रॉब्लेम असू शकतो। तुम्ही येथे रिफ्रेश करून परत ही माहिती ते भरू शकता। त्यानंतर येथे रिलेशन टाईपमध्ये सन ऑफ येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे अर्जदाराच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे। येथे मित्रांनो तुम्ही जर डॉटर ऑफ केलं तर अर्जदार कोणाची मुलगी आहे तर त्या व्यक्तीचं नाव येथे टाकायचं आहे। त्यानंतर येथे वाईफ ऑफ म्हणजे अर्जदार जर कोणाची पत्नी असेल तर त्या व्यक्तीचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। तर येथे रिलेटिव्ह नेम टाकल्यानंतर मित्रांनो येथे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर येथे अर्जदाराचं वय टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराची जेंडर येथे सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर येथे अर्जदाराची कास्ट कॅटेगरी येथे सिलेक्ट करायची आहे। येथे जनरल OBC ST आणि SC यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे फार्मर कॅटेगरीमध्ये ओनर याला सिलेक्ट करायचं आहे। येथे टेनंट पण करू शकता तुम्ही जर भाडेतत्वावर येथे जमीन करत असाल आणि शेअर क्रॉपर म्हणजे तुम्ही जर बटाईने जर मित्रांनो जमीन करत असाल तर येथे शेअर क्रॉपर करू शकता।
त्यानंतर इथे फार्मर टाईपमध्ये स्मॉल, मार्जिनल आणि ऑदर अशा प्रकारे 3 ऑप्शन असणार आहे। तर इथे मित्रांनो स्मॉलमध्ये 1 ते 2 हेक्टरमध्ये मित्रांनो जर शेतकऱ्याची जमीन असेल तर स्मॉलमध्ये येणार आहे। मार्जिनलमध्ये मित्रांनो 1 हेक्टरच्या खाली जर जमीन असेल तर इथे मार्जिनलमध्ये असणार आहे आणि ऑदर म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर इथे ऑदरमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे अर्जदाराचा किंवा मग शेतकऱ्याचा इथे पत्ता टाकायचा आहे। पहिले तर इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट असणार आहे। त्यानंतर इथे अर्जदाराचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे अर्जदाराचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। अर्जदाराचा तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे अर्जदाराचं गाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे अर्जदाराचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे। पिनकोड टाकल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही ॲड्रेस टाकू शकता किंवा मग इथे ब्लँक सोडलं तरी काही हरकत नाही। तर इथे नॉमिनी डिटेल्स पण तुम्ही इथे भरू शकता। नसेल भरायचे तर इथे डिक्लेअर नॉमिनी लेटर याच्यावरती क्लिक करायची आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो आता इथे पिकांची माहिती आपल्याला भरायची आहे। पहिले तर इथे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची शेतजमीन आहे तर तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल तर इथे सर्कल इथे सिलेक्ट करायचं आहे ज्या सर्कलमध्ये शेतजमीन आहे। त्यानंतर इथे ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर इथे ज्या गावात शेतजमीन आहे तर ते गाव इथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर मित्रांनो इथे पिकांची माहिती आपल्याला ॲड करायची आहे। येथे मिक्स क्रॉपिंग म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जर मित्रांनो मिश्र पीक घेत असाल तर तुम्ही या ऑप्शनचा इथे वापर करू शकता। येथे सिलेक्ट नंबर ऑफ क्रॉप्स येथे पिकांची नावं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। जे पीक मित्रांनो तुम्ही मिश्र पीक पद्धतीने घेतलेले आहे तर येथे तुम्ही पिकांची नावं येथे एक एक करून येथे सिलेक्ट करू शकता। पिकांची नावं सिलेक्ट केल्याच्यानंतर येथे सोविंग डेटमध्ये तुम्हाला पेरणीची तारीख टाकायची आहे। पेरणीची तारीख येथे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे डिफाईन रेशो म्हणून ऑप्शन आहे तर येथे तुम्हाला या पिकांचा रेशो काय आहे तर तो टाकावा लागणार आहे। म्हणजे पेरणीचा रेशो काय आहे तर तो टाकावा लागणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा एक्सेलचा फॉर्म्युला असणार आहे। या फॉर्म्युल्याची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर या फाईलला येथे एक्सेलमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे। तर येथे मित्रांनो पहिले तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे टोटल क्षेत्र किती आहे म्हणजे टोटल किती क्षेत्रासाठी तुम्ही पीक विमा भरत आहात तर ते क्षेत्र इथे टाकून घ्यायचं आहे। तर येथे मित्रांनो पहिले पीक असणार आहे तर या पहिले पिकाच्या समोर येथे तुम्हाला ते पीक मित्रांनो तुम्ही किती क्षेत्रामध्ये पेरलेले आहे किंवा मग लावलेले आहे तर तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। 1 हेक्टरमध्ये मित्रांनो मी येथे 0.50 R अशा प्रकारे करणार आहे। त्यानंतर येथे दुसऱ्या पिकासमोर परत येथे क्षेत्र टाकून घ्यायचं आहे तर मी येथे 0.40 केलेले आहे। आणि तिसरं पीक असणार आहे मित्रांनो, तिसरं पीक असेल तर तुम्हाला टाकायचं आहे, नसेल तर सोडून द्यायचं आहे। तिसऱ्या पिकासमोर येथे 0.10 R केलेला आहे म्हणजे टोटल येथे बघू शकता 1 हेक्टर येथे झालेला आहे। तर हा जो रेशो असणार आहे मित्रांनो हा रेशो तुम्हाला वेबसाईटवरती टाकून घ्यायचा आहे। तर येथे पहिल्या पिकाचा रेशो 500 त्यानंतर 400 अशा प्रकारे असणार आहे। तर हा रेशो मित्रांनो तुम्हाला इथे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे। मिश्र पीक असेल तर अशा प्रकारे ॲड करू शकता। मिश्र पीक नसेल तर इथे या बॉक्सला इथे अनटिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जर सिंगल पीक जर घेतलेलं असेल म्हणजे एक सेपरेट पीक घेतलेलं असेल तर इथे सिलेक्ट याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर इथे पिकांची नावं असणार आहे तर इथे पिकाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे सोविंग डेटमध्ये पेरणीची तारीख टाकून घ्यायची आहे। पेरणीची तारीख मित्रांनो तुम्हाला 15 जून नंतरचीच टाकायची आहे। तर इथे ओनरशिपमध्ये मित्रांनो स्वतःचं पीक आहे की भाडेतत्त्वावर करत आहात किंवा मग बटाईने करत आहात तर इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे स्वतःचं जर पीक असेल तर इथे ओनर सिलेक्ट करायचं आहे। तर इथे जमिनीचा गट नंबर टाकून घ्यायचा आहे। तर इथे गट नंबर टाकल्यानंतर मित्रांनो इथे खाता नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। येथे 7/12 वरती आल्यानंतर शेतकऱ्याचं नाव असणार आहे। शेतकऱ्याच्या नावाच्या डाव्या साईडला इथे खाते क्रमांक असणार आहे। येथे खाते क्रमांकाच्या कॉलममध्ये तुम्ही खाते क्रमांक बघू शकता। हा खाते क्रमांक मित्रांनो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। खाते क्रमांक टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर इथे अर्जदाराचं नाव येणार आहे, येथे याला सिलेक्ट करायचं आहे
आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे किती क्षेत्रासाठी तुम्हाला या पिकासाठी पीक विमा भरायचा आहे तर ते क्षेत्र तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि क्षेत्र टाकल्यानंतर ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे बघू शकता पहिलं पीक मित्रांनो इथे ॲड झालेलं आहे। त्यानंतर इथे परत दुसरं पीक सिलेक्ट करायचं आहे तर मी इथे मका पीक इथे सिलेक्ट करणार। त्यानंतर इथे पेरणीची तारीख टाकायची आहे। त्यानंतर परत इथे ओनरशिप, त्यानंतर इथे गट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाते क्रमांक टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायची। परत इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायची। त्यानंतर परत इथे क्षेत्र टाकून इथे ॲड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स याच्यावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता दुसरं पीक पण इथे ॲड झालेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक एक पीक इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे। पिकांची नावं ॲड केल्यानंतर मित्रांनो इथे डॉक्युमेंट्स आता इथे अपलोड करायचं आहे। येथे पहिले तर तुम्हाला पासबुक अपलोड करायचं आहे तर येथे चूज फाईलवरती क्लिक करायची आहे आणि तुम्हाला इथे पासबुक येथे सिलेक्ट करायचं आहे। पासबुक सिलेक्ट केल्यानंतर ओपनवरती क्लिक करायची आणि त्यानंतर अपलोड याच्यावरती क्लिक करायची आहे। तर इथे बघू शकता डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली म्हणून येणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे अपलोड युअर लँड रेकॉर्ड, तर येथे मित्रांनो तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7/12 आणि 8चा उतारा येथे अपलोड करायचा आहे। दोन्ही पण मित्रांनो तुम्हाला एकाच PDF फाईलमध्ये मर्ज करायचं आहे। मर्ज कशा प्रकारे करायचे आहे तर ते आता आपण बघणार आहोत। तर येथे मित्रांनो तुम्हाला मर्ज PDF म्हणून येथे सर्च करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे smallpdf.com च्या वेबसाईटवरती येथे यायचं आहे। त्यानंतर येथे चूज फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे जे 7/12 मित्रांनो तुम्हाला एकत्रितपणे मर्ज करायचे आहे तर ते 7/12 तुम्हाला इथे सिरियलने सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ओपनवरती क्लिक करायची आणि त्यानंतर इथे फिनिश याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे आपली मर्ज फाईल इथे रेडी झालेली आहे तर इथे डाउनलोडवरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता मित्रांनो आपले 7/12 एकाच PDF फाईलमध्ये मर्ज झालेले आहेत। तर इथे 7/12 तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे अपलोडवरती क्लिक करायची। त्यानंतर इथे मित्रांनो सोविंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला पीक पेरा प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। तर इथे अशा प्रकारे मित्रांनो पीक पेरा प्रमाणपत्र असणार आहे। या पीक पेरा प्रमाणपत्राची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तेथून मित्रांनो तुम्ही हा पीक पेरा डाउनलोड करू शकता। इथे या पीक पेऱ्यावरती पूर्ण माहिती भरायची आहे आणि स्कॅन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे चूज फाईल याच्यावरती क्लिक करून पीक पेरा प्रमाणपत्र सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अपलोडवरती क्लिक करायची। त्यानंतर इथे पीक पेरा अपलोड झालेला आहे। येथे टेनंट सर्टिफिकेट म्हणजे भाडेपट्टा करार प्रमाणपत्र जर तुम्हाला इथे अपलोड करायचं असेल तर त्याचा नमुना पण मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर येथे तुम्हाला जर लागू असेल तर तुम्ही येथे अपलोड करू शकता। त्यानंतर हे तिन्ही डॉक्युमेंट्स मित्रांनो येथे अपलोड झालेले आहे। तुम्ही येथे एक एक करून येथे प्रिव्ह्यू बघू शकता। त्यानंतर हा फॉर्म मित्रांनो आता येथे पूर्णपणे भरलेला आहे तर येथे तुम्हाला प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल। तर येथे मित्रांनो तुम्हाला एक वेळेस ही सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे। काही येथे चुकलेलं असेल तर तुम्ही येथे एडिटवरती क्लिक करून ही माहिती एडिट करू शकता। तर फॉर्म मित्रांनो एकदा सबमिट झाल्यानंतर एडिट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे सर्व माहिती बघून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायची आहे। तर येथे मित्रांनो एका पिकासाठी 1 रुपयाप्रमाणे इथे आपल्याला टोटल अमाऊंट 3 रुपये येथे पे करायची आहे। तर येथे CSCचा पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे CSCचा पिन तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पे याच्यावरती क्लिक करायची। तर येथे पेमेंट सक्सेस झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रिंट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे पीक विम्याचे फॉर्मची प्रिंट मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथे येणार आहे। तर येथे प्रिंट रिसिप्ट याच्यावरती क्लिक करायची आणि येथे मित्रांनो तुम्ही या फॉर्मची प्रिंट आउट येथे सेव्ह करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही CSC पोर्टलवरून पीक विमा अर्ज भरू शकता।